मी मागच्या 15 दिवसामध्ये सगळ्याला सांगितलं होतं की वातावरण खराब होणार आहे, तेलकट येणार आहे. तर बऱ्याच लोकांनी ऐकून जे आपले स्प्रे वगैरे घेतलेत त्यांच्या बागेला काय प्रॉब्लेम आला नाही. पण जे लोक घाळ बसले त्यांच्या सगळ्या झाडावरती किंवा त्याच्या सगळ्या डाळिंबावरती म्हणू शकतो तेलकटचा प्रादुर्भाव दिसत आहे, नवीन स्पॉट येत आहे. म्हणून आम्ही सांगत असतो की ऑर्चिड ॲग्रोचा बॅक्टो नमोस्टिक टाकून 2 स्प्रे सलग घ्या. पहिला स्प्रे घ्यायचा झेड सोबत, नंतरचा स्प्रे घ्या कॅप्टाव सोबत. आणि ईशा ॲग्रोचं प्रोपॅक हा जो स्प्रे आहे त्यांचं मला वाटतं त्रिशूळ नावाने येतं आणि सलग 3 स्प्रे त्याचे घ्यायचे आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा, स्प्रेनं 30 ते 40% कंट्रोल तर 100% येणारच आहे. प्लस जमिनीमार्फत आपली मुळी चालू ठेवायची आहे. मुळी चालू करून खालून जमिनीतून वेडझून द्यायचं आहे. ज्याने वेडझून दिलं त्यांच्या मला वाटते बागेमध्ये आपली पोटॅश लेवल भरपूर प्रमाणात वाढते. त्याच्यामुळं बऱ्यापैकी आपला जो म्हणजे तेलकटची रिक्स आहे ती पूर्णपणे कमी होऊन जाते. त्याच्यासाठी जमिनीमार्फत वेडझून द्या. त्याचे आम्हाला तर डबल फायदा आहे. एक तर साईज चांगली होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, तेलकटपासून चांगला बचाव होईल. धन्यवाद.